सर्वांना नमस्कार. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती इतिवृत्त लेखन नमुना सभा क्रमांक 10 माहे मार्च 2026. मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये कोणकोणते ठराव असावेत ते पाहूयात. सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. सभा क्रमांक 10 दिनांक, वार, वेळ, ठिकाण लिहिणार आहात. यानंतर अनुक्रमांक, सदस्याचे नाव, पद, स्वाक्षरी घेऊन खाली क्रमांक टाकून तिथे नावे घालून आपण स्वाक्षऱ्या घेणार आहात. वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तथा सदस्य सचिव श्री यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषयपत्रिकेचे वाचन करून चर्चा केल्यानंतर खालील ठराव संमत करण्यात आले. विषय क्रमांक 1, मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. ठराव क्रमांक, मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त वाचून दाखवले असता चर्चेअंती कोणताही बदल न सुचवल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 2, शालेय विद्यार्थिनींची सुरक्षा आणि महिला आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत. ठराव क्रमांक, शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षतेसंदर्भात महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय यांचे क्रशिस संकीर्ण 2026-A1 विद्याशाखा 1744-269 दिनांक 26/2/2026च्या परिपत्रकाचे सभेमध्ये वाचन करण्यात आले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती परिपत्रकात दिलेल्या सूचनानुसार शाळांमध्ये कार्यवाही करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. पुढील विषय. विषय क्रमांक 3, पॉश ॲक्ट बाबत. ठराव क्रमांक, कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013 या कायद्यानुसार शालेय परिसरामध्ये महिला शिक्षकांसोबत, विद्यार्थिनीसोबत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन होणार नाही याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती शाळेच्या प्रथमदर्शनी भागामध्ये महिला तक्रार निवारण समितीचा बॅनर लावण्यात यावा. त्यात समिती सदस्यांचे मोबाईल नंबर, तक्रार नोंदवण्याची पद्धती, गोपनीयता याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. विषय क्रमांक 4, शी बॉक्स बाबत कार्यवाही करणे. ठराव क्रमांक, शाळेमध्ये सी बॉक्स योजनेबाबत बॅनर लावणे बाबत चर्चा करण्यात आली असता चर्चेअंती बॅनरवर शी बॉक्स म्हणजे काय, शी बॉक्स अंतर्गत तक्रार कोण करू शकते, या योजनेचे फायदे कोणते, तक्रार कशाप्रकारे नोंदवू शकता याची माहिती असणारे बॅनर शालेय परिसरात लावण्यात यावे. तसेच सी बॉक्स योजनेअंतर्गत तक्रार कशी नोंदवावी याबाबतचे मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5, CCTV फुटेज तपासणी करण्याबाबत. ठराव क्रमांक, शाळेतील CCTV तपासणी करण्याबाबत चर्चा झाली असता विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेचे CCTV फुटेज सर्वांसमक्ष तपासण्यात आले असता त्यात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह चित्रण आढळून आले नाही. तसेच यापूर्वीच्या रजिस्टरमधील नोंदी तपासण्यात आल्या असता त्या आठवड्यातून 3 वेळा नियमित व वस्तुनिष्ठ करण्यात आल्या असल्याच्या सर्वानुमते सांगण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 6, सायबर सुरक्षा उपक्रम अंतर्गत नोडल ऑफिसर नेमणूक करण्याबाबत. ठराव क्रमांक, महाराष्ट्र शासनाचे दिनांक 26/2/2026च्या शासन आदेशानुसार राज्य महिला आयोगामार्फत राबवल्या जाणाऱ्या सायबर सुरक्षा व युवती सक्षमीकरण उपक्रमासाठी प्रत्येक शाळेतून एक महिला शिक्षिका यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्याबाबत सांगितले असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती शाळेतील श्रीमती सौ यांची सायबर सुरक्षा व युवती सक्षमीकरण उपक्रमासाठी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. मित्रांनो, नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील विषय. विषय क्रमांक 7, तक्रार पेटीतील तक्रारींचा निपटारा करण्याबाबत. ठराव क्रमांक, मागील फेब्रुवारी महिन्यातील तक्रार पेटीतील तक्रारी, चौकशी आणि केलेली कार्यवाही याबाबत चर्चा झाली असता मागील माहात कोणत्याही प्रकारची तक्रार नव्हती असे सभेला सांगितले.
त्यानंतर शाळेतील तक्रार पेटी सर्वांसमक्ष उघडली असता तक्रार पेटीत एकही तक्रार आढळून आली नसल्याने शाळेतील वातावरण विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने आनंददायी भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. मित्रांनो, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. पुढील विषय क्रमांक 8 शाळेतील स्वच्छतागृह सुविधाबाबत. ठराव क्रमांक. शाळेत स्वतंत्र मुलामुलींचे स्वच्छतागृह उपलब्ध असणे आवश्यक असते. त्यामुळे शाळेतील स्वच्छतागृहांचा आढावा घेण्यात आला असता शाळेत विद्यार्थिनींसाठी असलेल्या स्वतंत्र स्वच्छतागृहाची प्रत्यक्ष पाहणी केली असता शाळेतील स्वच्छतागृहाची आवश्यक ती डागडुजी करण्यात यावी. शौचालयात प्रकाश व्यवस्था, पाणी व्यवस्था उपलब्ध असून शाळेतील विद्यार्थिनींसाठी असलेले स्वच्छतागृह व्यवस्थित असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 9 सखी सावित्री समितीबाबत. ठराव क्रमांक. महाराष्ट्र शासनाचे क्र.श.स. च्या परिपत्रकानुसार शाळेमध्ये सखी सावित्री समिती अधिक सक्रिय व बळकट करण्यासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेले असून त्या मार्गदर्शक तत्वानुसार शाळेतील सखी सावित्री समिती सक्रिय असणे आवश्यक असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती शाळेतील सखी सावित्री समितीचे कामकाज शासन निर्णयानुसार आहे की नाही याची खातरजमा अध्यक्षांनी स्वतः करावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. पुढील विषय क्रमांक 10 मागील महिन्यातील ठरावावर केलेल्या कार्यवाहीच्या आढाव्याबाबत. ठराव क्रमांक. मागील महिन्यात झालेल्या ठरावांच्या कार्यवाहीबाबत चर्चा केली असता पंचायत समितीच्या बांधकाम अभियंता यांना लेखी पत्र देण्यात आलेले असून भविष्यात ऑडिट करून घेण्यात येईल तर नॉन स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले आहे. वाहतुकीचे नियमाबाबत कार्यशाळा घेण्यात आली. याबाबत चर्चा झाली असता सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 11 शाळेतील परसबाग निर्मितीसाठी विविध वस्तूंची गरज असलेबाबत. ठराव क्रमांक. प्रत्येक शाळेमध्ये परसबाग असणे गरजेचे असते. त्यानुसार शाळेतील परसबाग निर्मितीसाठी परसबागेत लावण्यासाठी विटा, कौले, कात्री, विविध शोची झाडे यांची आवश्यकता असल्याचे सभेला सांगितले असता चर्चेअंती माननीय अध्यक्ष यांनी ग्रामपंचायतीमार्फत सर्व साहित्य देण्याचे मंजूर केले असता सर्वांनी टाळ्या वाजवून समितीचे अध्यक्ष तथा सरपंच महोदय यांचे सर्वानुमते अभिनंदन करण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 13 ऐनवेळचा विषय. ऐनवेळचा कोणताही विषय नसल्याने सचिव श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने ही सभा संपल्याचे जाहीर केले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या शिक्षक मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.